ज्यावेळेस ट्रॅव्हल लिमिट स्विचेस काही कारणाने फेल गेली किंवा व्हालमध्ये काही पाईपलाईनमध्ये काही ऑब्स्ट्रक्शन आलं, त्यावेळेस बॅकअप प्रोटेक्शनसाठी टॉर्क लिमिट स्विचेस दिलेले असतात. त्यामध्ये 2 टॉर्क लिमिट स्विचेस आहेत. TRQO म्हणजे टॉर्क स्विच इन ओपन डायरेक्शन, TRQC टॉर्क स्विच इन क्लोज डायरेक्शन. ही टॉर्क स्विचेस ऑपरेट होण्यासाठी मोटरचा जो फेज सिक्वेन्स असतो, RYB फेज सिक्वेन्स, हा करेक्ट असायला लागतो. जेव्हा काही कारणाने स्विचेस फेल गेली त्यावेळेस ही लिव्हर ओपन डायरेक्शनमध्ये हा स्विच ऑपरेट करेल, क्लोज डायरेक्शनमध्ये दुसरी लिव्हर दुसरा स्विच ऑपरेट करेल. तो टॉर्क कमी जास्त करण्यासाठी ही मेकॅनिझम आहे. आता हा तांबडा ॲरो जो आहे तो मी जेव्हा मागे घेतो किंवा पुढे घेतो त्यावेळेस मागची जी लिव्हर आहे ती स्विचपासनं मागे जाते किंवा पुढे येते. मी जे अगदी कमीत कमी टॉर्क ठेवलेला असतो त्यावेळेस स्विच आणि लिव्हर ह्याच्यामध्ये अगदी कमी अंतर असतं. थोडा जरी टॉर्क वाढला तरी तो स्विच ऑपरेट होतो. हा ओपन डायरेक्शनमध्ये आहे, तसाच क्लोज डायरेक्शनमध्ये असतो. याच्यावरती एक ग्रॅज्युएटेड मार्किंग दिलेलं असतं. याचं जे सेटिंग आहे, बेसिक सेटिंग आम्ही फॅक्टरीमध्ये करतो. डायनामीटरवरती नोन टॉर्क आम्ही आउटपुट शाफ्टला देतो. त्यावेळेस याची जी फंक्शन आहे ओपन डायरेक्शन आणि क्लोज डायरेक्शनमधलं, हे फंक्शन आम्ही नोट डाऊन करतो आणि त्याचं चार्ट तुम्हाला टेस्ट रिपोर्टमध्ये दिलेलं असतं. जेव्हा साईटवरती तुम्हाला हे सेटिंग करेक्ट करायचं असतं किंवा वाढवायचं असतं त्यावेळेस ही लिव्हर तुम्ही अशी मागे करायची. इथे ही जी ग्रॅज्युएशन्स आहेत ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत, इथे कमीत कमी टॉर्क आहे, इथे जास्तीत जास्त टॉर्क आहे. जसं ओपन डायरेक्शनमध्ये तसंच क्लोज डायरेक्शनमध्ये. इथेही तुम्ही क्लोज डायरेक्शनमधला टॉर्क कमी किंवा जास्त करू शकता. फॅक्टरीमधनं डिस्पॅच होताना या ज्या तांबडा ॲरो आहे तो आम्ही साधारणपणे सेंटरला ठेवलेला असतो. याचा अर्थ असा की ऑप्टिमम टॉर्क दिलेला आहे. म्हणजे ऑप्टिमम टॉर्कने तुम्ही कुठलेही ब्रेक होणार नाही आहे अशा रीतीने तो टॉर्क दिलेला असतो. आणि हे सेटिंग जे आहे ते डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी ही एक लॉकिंग प्लेट दिलेली असते. ही लॉकिंग प्लेट तुम्ही ह्याच्यावरती बसवायची आणि यावरती स्क्रू टाईट करायचं आहे. हा स्क्रू टाईट करायचा. ज्यावेळेस तुम्हाला टॉर्चचं सेटिंग बदलायचं आहे त्यावेळेस ही लॉकिंग प्लेट काढायची. याचं परत ओपन क्लोज म्हटल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्याचं सेटिंग करायचं आणि नंतर ही परत लॉकिंग प्लेट लावून टाकायची.